मंडळी नमस्कार, मी विलास बडे. तुम्ही पाहताय आपला महाराष्ट्र. गेल्या काही दिवसापासून सातत्यानं गाजत असलेल्या भोंदू अशोक खरातच्या अत्याचाराची एक एक कहाणी एका पीडितेच्या तोंडून आता बाहेर येऊ लागली आहे. तपासातून आणखी किती आणि काय काय बाहेर येईल देव जाणे. पण आज देवेंद्र फडणवीसांनी त्याच्या पापाचा जो भरलेला घडा आहे तो उलगडून दाखवला. त्याचा पाडा वाचला. देवाचा अवतार म्हणून त्यानं भीती दाखवून, आमिष दाखवून चिंचोके लाखाला विकले. काहीशे रुपयांचा साधा मध एल्विश मध म्हणून 9 लाख रुपये किलोने विकला आणि लोकांना गंडा घातला. एवढंच काय, त्यानं माणसं मारल्याचंही समोर येत आहे. 9 लाख रुपये किलो एल्विश मध, 40,000ला एक चिंचोका. भोंदू खरातच्या कमाईचा फंडा. विकृत अशोक खरातच्या भोंदूगिरीचा आणखी एक कारनामा समोर आलाय. तो आपल्याकडे आलेल्या लोकांना विविध उपाय सांगायचा. त्यात मध आणि चिंचोक्याचा समावेश होता. भोंदू खरातनं एल्विश हनीच्या माध्यमातून भक्तांची लूट केल्याचं समोर आलं. तुर्कस्तानमधील एल्विश मध असल्याचा दावा करत खरात आपल्या भक्तांना मध विकायचा. हा मध शक्तिवर्धक असल्याचा दावा खरातकडून केला जात होता. 1 किलो मधाची किंमत थोडी नाही, तब्बल 9 लाख रुपये होती. हा मध तुर्कीच्या खोल गुहेत मिळतो असा दावा तो भक्तांना करत विक्री करायचा. तंत्रविद्या करण्यासाठी कॅप्टन खरातकडून येणाऱ्या भक्तांसाठी वेगवेगळ्या प्रकारच्या साहित्यांची विक्री केली जात होती. यामध्ये साप असेल, चिंचोके असेल आणि इतर मधासारखं साहित्य जर विकत घ्यायचं असेल तर त्याचा किलोचा दर तब्बल 9 लाख रुपये इतका होता आणि या सगळ्याची खरेदी भाविक देखील करत होते. आता तुर्कस्तानातील एल्विश मध काय ते जाणून घेऊया. एल्विश मध हा 1800 मीटर खोल गुहेत सापडतो. वर्षातून केवळ एकदाच हा मध काढला जातो. एल्विश मधाचा पुरवठा अत्यंत मर्यादित असतो. मागणी जास्त असल्यानं तो महागड्या दरानं विकला जातो. एल्विश मध औषधी गुणधर्मांसाठी जगभरात प्रसिद्ध आहे. अशोक खरातनं केवळ मधाच्या माध्यमातून फसवणूक केली नाही, तर बाजारात सहज उपलब्ध असलेल्या चिंचोक्यांचा आणि बनावट खड्यांच्या माध्यमातून लोकांना लुटलं. बाजारात 100 रुपये किलो दरानं मिळणारे जंगली चिंचोके पॉलिश करून कधी पूजेसाठी वापरले तर कधी तो अंगठीत खडा किंवा महागड्या लॉकेटमध्ये बसवून विकायचा. खरात एका चिंचोक्याचे 10,000 पासून ते 1 लाख रुपये उकळायचा. त्याचसोबत पूजेसाठी दिले जाणारे खडेही बनावट असल्याची माहिती आता समोर आली आहे. नाशिकच्या सिन्नरच्या मिरगावमधील ईशानेश्वर मंदिरातील एका विशिष्ट खोलीत सर्पपूजेच्या नावाखाली खरातनं लोकांकडून लाखो रुपये उकळले. या खोलीत तंत्रमंत्र सुरू असताना तिथं अचानक एक 20 फुटी नाग प्रकट व्हायचा. तर तो रिमोटवर चालणारा नाग होता. खरात रिमोटद्वारे तो नाग ऑपरेट करायचा. हे पाहून पूजेसाठी बसलेल्या अनुयायांना भीती आणि आश्चर्य वाटायचं आणि भोंदू खरात हा खराखोरा चमत्कार करणारा असल्याची खात्री त्यांना पटायची. चिंचोके, खडे, बनावट साप आणि महागडा मध अशा विविध माध्यमातून अशोक खरातनं लोकांची फसवणूक केली. याच फसवणुकीच्या माध्यमातून खरातनं आपलं आर्थिक साम्राज्य उभं केल्याचं समोर आलं. ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 मराठी. भोंदूगिरी आणि शेकडो महिलांचं लैंगिक शोषणाचे आरोप असलेल्या अशोक खरातचा खुनी चेहरा समोर आलाय. अशोक खरातनं 5 नरबळी दिल्याचा संशय सरकारी वकिलांनी व्यक्त केल्यानं एकच खळबळ उडाली. अशोक खरातला आज कोर्टासमोर हजर करण्यात आलं. यावेळी सरकारी वकिलांनी केलेल्या युक्तिवादातून ही खळबळजनक माहिती समोर आली. खरातच्या घरी आणि ऑफिसमध्ये केलेल्या झाडाझडतीत काळ्या रंगाचे रिव्हॉल्वर सापडले. त्याच्यासोबत 31 काडतुसं सापडली. त्यातली 5 काडतुसं फायर झालेली होती. त्यातून त्यांना अघोरी पूजेसाठी 5 नरबळी दिली असल्याचा संशय सरकारी वकिलांकडून व्यक्त करण्यात आला. त्यासोबत अनुयायांना वाघ, साप, नाग दाखवत होता.
हे कुठून आणलं या संदर्भात तपास करायचा असल्याचं सांगण्यात आलं. तर हरणाची काळी आणि पांढरी कस्तुरी तो देत होता, त्यासाठी त्यानं हरणाची शिकार केल्याचा संशय व्यक्त करण्यात आला. दरम्यान 29 मार्चपर्यंत खराची पोलीस कोठडी वाढवण्यात आली. बंधू अशोक खराच्या विरोधात प्रचंड संताप असल्यानं नाशिकच्या कोर्ट परिसरात दुपारी 12 वाजल्यापासूनच गर्दी जमायला सुरुवात झाली होती. वकील आणि सामान्य नागरिक कोर्टात आले होते. सामाजिक कार्यकर्त्या तृप्ती देसाईंनी यावेळी आक्रमक पवित्रा घेतल्याचं पाहायला मिळालं. संधी मिळाली तर खराच्या कानाखाली मारेन असा इशारा देसाईने दिला होता. महाराष्ट्राच्या महिलांच्या ज्या भावना आहेत की त्याला 2 कानाखाली तरी दिल्या पाहिजेत कुणीतरी जाऊन, म्हणून आम्ही इथं आलेलो होतो. आणि पोलीस जे आहेत ते अजूनही त्याला संरक्षण देत आहेत, त्यालाच VIP ट्रीटमेंटमध्ये नेत आहेत. त्यांना म्हटलं आम्ही काही चुकीचं केलं तर आम्हाला ताब्यात घ्या. दुपारी 3:50 अशोक खरातला नाशिक कोर्टात हजर केलं गेलं. यावेळी कोर्ट परिसरामध्ये मोठा पोलीस बंदोबस्त तैनात केला होता. गर्दी आणि पोलिसांचा मोठा बंदोबस्त यामुळे काही काळ तणावाचंही वातावरण तयार झालं होतं. तर सुनावणीच्या वेळी सरकारी वकिलांनी केलेल्या दाव्यांमुळे मोठी खळबळ झाली. अशोक खरातनं तब्बल 5 नरबळी दिल्याचा दावा सरकारी वकिलांनी केला. झडतीच्या वेळी खरातच्या घरातनं एक पिस्तूल जप्तही केलं गेलं. त्याच पिस्तुलाचा वापर करून नरबळी दिल्याचा संशय पोलिसांनी आता व्यक्त केलाय. तपासामध्ये आणखी धक्कादायक माहिती समोर आली आहे. खरातकडनं जप्त केलेल्या पेन ड्राईव्हमध्ये तब्बल 100 व्हिडिओ सापडलेत आणि त्यात महिलांवरच्या अत्याचाराचे प्रकार आहेत असा दावा सरकारी वकिलांनी केलाय. ज्याला आपण लैंगिक अपराध म्हणतो तसे देखील आहेत आणि ह्याशिवाय देखील अनेक स्वरूपाचे गुन्हे आहेत जे आज उघड होऊ शकलेले नाहीत. तर ह्या सगळ्यांचा तपास करण्याकरता पुन्हा 7 दिवसाची पोलीस कस्टडी आरोपीला द्यावी असं माझं एकंदरीत म्हणणं होतं. कारण जर 7 दिवसाची पोलीस कस्टडी जर वाढून दिली नाही तर त्याचा विपरीत परिणाम तपासावर होईल. कोर्टात सुनावणीच्या वेळी काय घडलं ते आता पाहूया. खरातनं 5 नरबळी दिल्याचे पुरावे देत त्याबाबतचा संशय व्यक्त केला. आरोपी स्वतःला सिद्ध पुरुष असल्याचं सांगायचं. खरातकडे काळ्या रंगाची रिव्हॉल्वर 31 काडतुसं होती. याच खरातकडे 6,05,000ची रोकड सापडली. खरात वाघ साप लोकांना दाखवायचा याकडे सरकारी वकिलांनी लक्ष वेधलं. तसंच हरणाची काळी पांढरी कस्तुरी तो लोकांना द्यायचा आणि कस्तुरीसाठी हरणाची हत्या केल्याचा संशय त्याच्यावर आहे. तसंच खरातला वन कायदा सुद्धा लागू होऊ शकतो असा युक्तिवाद सरकारी वकिलांनी केलाय. तर खरातच्या वकिलानं पुन्हा कोठडी वाढवायची गरज नाही असा मुद्दा मांडला. सापाबद्दल मला काहीही कल्पना नाही असा बचाव अशोक खरातनं कोर्टासमोर केला. खरातच्या वकिलांनी जामिनासाठी युक्तिवाद केला. आता या प्रकरणी पेन ड्राईव्हचा कुठेच उल्लेख नाही. अजून कोणतीही कागदपत्र घेण्याचं बाकी नाही असा मुद्दा खरातच्या वकिलांनी मांडला. रजिस्टर ऑफिसमधनं कागदपत्र मिळू शकतात. या प्रकरणी आणखी तपास बाकी नाही, त्यामुळे पुन्हा कोठडी वाढवायची गरज नाही असा युक्तिवाद खरातच्या वकिलांनी केला. अत्याचार, अघोरी कृत्य आणि आता नरबळीचा संशय यामुळे अशोक खरात प्रकरण दिवसेंदिवस अधिक गंभीर होत चाललंय. आता पोलीस तपासामध्ये अजून कोणते धक्कादायक खुलासे समोर येत आहेत याकडे राज्याचं लक्ष लागलंय. लक्ष्मण घाटोळ, न्यूज 18 मराठी, नाशिक.